चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खेकडा करी। खेकड्याची वाटून अशी केलेली ही भाजी आहे। खायला अगदी सुरेख आणि टेस्टी अशी ही भाजी लागते। या भाजीसाठी काय काय लागते चला आपण बघूया। खेकडे बनवण्यासाठी बघा, हा आपला घरी केलेला काळा मसाला आहे, कोथिंबीर, अद्रक लसूण पेस्ट, हे खसखस खोबरं याचं भाजून बारीक केलेलं वाटण आहे, लाल तिखट, हळद, मीठ आणि तेल याचा आपण वापर करणार आहोत आणि हे खेकडे। चला आता आपण स्टेप बाय स्टेप कसे करतात ते बघूया। हे बघा, ही अर्धा किलो खेकडे आहेत। आता याला आपण आधी स्वच्छ करून घेऊयात आणि मग खेकड्याच्या भाजीसाठी काय काय लागतं आपण ते पुढे बघूया। खेकड्यांना आपल्याला छान पैकी असे धुवून घ्यायचे आहे। छान पैकी असे क्लीन करून घ्यायचे आहे आपल्याला खेकडे आधी। हे बघा कशा पद्धतीने एकदम छान असे खेकडे निघलेले आहेत। आपल्याला याची वाटून अशी भाजी करायची, त्यामुळे एकदम क्लीन असे आपल्याला खेकडे करून घ्यायचे। हे बघा, खेकडे आपण धुवून छान पैकी असे फोडून घेतलेले आहेत। या अशा पद्धतीचे खेकडे पाहिजे, याने आपली भाजी खूप सुंदर अशी होते आणि याला भरीव खेकडे असं म्हणतात। हे बघा, तर चला आपण याला आता शिजायला टाकूया। सर्वात आधी आपण कढईमध्ये तेल टाकूया। त्यानंतर आपण यामध्ये हळद, मीठ आणि अद्रक लसूण पेस्ट टाकूया। आणि यामध्ये आता आपण साफ केलेले आपल्याला खेकडे टाकायचे। छान असे परतून घ्यायचे ते, त्यावरती आपण थोडेसे त्याचे राहिलेले भाग टाकून द्यायचे। पण छान आपण असे परतून घेऊया। खेकड्यांना पाणी वगैरे सुटत नाही, त्यामुळे आपल्याला यात लगेच पाणी ॲड करायचं। यामध्ये आपण आता पाणी टाकू।
अशा पद्धतीने आता याला उकळी येऊ देऊ. हे बघा छानपैकी अशी उकळी या खेकड्यांना फुटली. आता यामध्ये आता आपण राहिलेले हे वाले खेकडे आता हे अशा पद्धतीने ठेवून देऊ, म्हणजे त्यातलं हे बाहेर जाणार नाही. अशा पद्धतीने आणि यावर आता आपण झाकण ठेवून त्याला छानपैकी 10 ते 15 मिनिटं शिजू देऊ. हे बघा या पद्धतीने पाणी बघायचं कमी झालं असेल तर परत आपण पाणी ॲड करून देऊया थोडंसं आणि याला शिजू देऊया. चला आता आपण बघून घेऊया. अशा पद्धतीने आपण छान शिजून घेऊया. आता आपण आपल्या भाजीची तयारी करू. पाणी कमी झालं असेल तुम्ही पाणी टाकू शकता. ह्या शिजलेल्या खेकड्यामधून आता आपण ह्या अशा ज्या बारीक ज्या नाग्या असतात त्या वेगळ्या मिक्सर जारमध्ये टाकून घेणार आहोत. ह्या सर्व आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्या, त्यामुळे भाजी छान अशी घट्ट आणि चवदार अशी होते. अशा पद्धतीने आपण यात थोडंसं पाणी ॲड करून मिक्सरमधून काढून घेऊया, म्हणजे यामुळे करी एकदम छान घट्ट आणि अशी चवदार अशी येते. हे बघा आता आपण बघून घ्या. हे बघा अशा प्रकारे आपण हे वाटून घेतले. आता याला 2-3 पाण्याने छान असं धुवून काढूया. बघा मी याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. ते छानपैकी असं हलवून आपल्याला घ्यायचं आहे. हे बघा आता हे मिक्सरमध्ये हे आपण छान याला असं हलवून घेऊन याच्यामध्ये टाकणार. हे बघ खाली असे ही घाण ही राहून जाते. ते अजून पाणी टाकून मी असं छान प्रकारे याला मिक्स करून घेते आणि आता आपण हे परत याच्यात टाकून घेऊ. हे बघा आता हे आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि हे जे आपल्याला ग्रेव्ही म्हणजे करी करायची आहे. आपण फोडणी देऊया. कढईमध्ये सर्वात आधी आपण तेल टाकूया. तेल छान गरम झालं की त्यात आपण लाल तिखट टाकणार. थोडीशी अद्रक लसूण पेस्ट, कोथिंबीर, वाटलेला काळा मसाला,
छानपैकी असं तेलात परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण घरी वाटलेला आपला मसाला टाकणार आहोत. याची रेसिपी मी माझ्या वेबसाईटवर, माझ्या चॅनलवर टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करू. जे खेकड्याचं आहेत ना, तेच पाणी मी ॲड केलं. आता मसाला आपल्याला छानपैकी होऊ द्यायचा आहे. अशा पद्धतीने छान आता मसाला झालेला आहे. तेल सुटेपर्यंत छान मसाला आपल्याला होऊ द्यायचा आहे. मसाला झाले तर आपोआप तेल सोडायला सुरुवात करतो. म्हणजे यावेळेस समजायचं की आपला मसाला छान झालेला आहे. आता पूर्णपणे छान मसाला आपला झालेला आहे. यात आपण आपले खेकडे ॲड करू. आणि याला छान असं परतून घेऊ. अशा पद्धतीने छान असे मसाला परतून घ्यायचे. म्हणजे खेकड्यांना खाताना छान असा वास येतो. आता यामध्ये खेकड्यांचं जे पाणी होतं ते आपण ॲड करूया. आणि यामध्ये आता खेकड्यांच्या नाग्या वाटून जे पाणी तयार केले ते पण आपण टाकून देऊ. आता याला छान असं उकळू द्यायचं. यामध्ये हवं मीठ वगैरे बघून घ्यायचे. आणि आता याला आपण झाकण ठेवून छानपैकी याला 10 ते 15 मिनटं आपण मस्त बारीक गॅसवर याला उकळू द्यायचं. आधी फुल उकळी येऊ द्यायची. उकळी आली की मग आपण गॅस बारीक करून ठेवणार. हे बघा आता उकळी यायला सुरुवात झाली.
हे बघा, त्याला आता उकळी येते. यावर छान असं लक्ष ठेवायचे, कारण की कधी कधी उतुई जाण्याची शक्यता असते. हे बघा, याला आता छानपैकी अशी उकळी आलेली आहे. आता यावर आपण झाकण ठेवून याला छान उकळी देऊ. याला बारीक गॅस करून आपल्याला 10-15 मिनिटं उकळू द्यायचं. बारीक गॅसवर उकळू द्यायचं. चला आता आपण खोलून बघूया. हे बघा, सुंदर अशी भाजी तयार आहे. याला अजून आपल्याला थोडा वेळ उकळू द्यायचं आहे. जी भाकरीसोबत खातात ते अशी सुद्धा खाऊ शकतात. काहींना पातळ भाजी लागते, काहींना घट्ट अशी लागते. तुम्हाला ज्या प्रकारची लागते तुम्ही त्या प्रकारची ठेवू शकता. आता आपण इकडेची भाजी आपली बघूया. हे बघा, 10-15 मिनिटं याला छान अशी उकळू दिलेली आहे. छानपैकी कलरही आलेला आहे आणि आता आपली भाजी रेडी आहे. हे बघा, त्यांना ग्रेव्ही आवडते त्यांच्यासाठी ही खेकड्याची ग्रेव्ही. आता याला आपण गरम गरम भाकरी पोळीसोबत जसं लागेल तसं तुम्ही एन्जॉय करू शकता. हे बघा, अशी आपली मटण थाळी रेडी आहे. तुम्हाला पोळी, भाकरी, भात तुम्हाला जसं लागेल तसं त्यासोबत एन्जॉय करू शकता. खायला अगदी टेस्टी आणि सुरेख अशी ही भाजी लागते. चवदार आणि पौष्टिक अशी ही काळ्या खेकड्याची वाटून केलेली भाजी आहे. अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक यू फॉर वॉचिंग.